ojos mi vida pasar y se extraña si lo cierro y si mañana nos toca. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि मी आहे पूजाच्या दुनियेमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे गुढीपाडवा आणि आपलं हिंदू नवीन वर्ष आजपासून चालू झालेलं आहे. तर नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शुभ गुढीपाडवा. आणि हे नवीन वर्ष तुम्हाला छान आरोग्याचं, यशाचं आणि छान सगळ्या गोष्टींचं तुम्हाला चांगलं हे वर्ष जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि चैत्र नवरात्रसुद्धा आहे तर देवीच्या चरणीसुद्धा ही मी प्रार्थना करते. तर आज ना मी तुम्हाला दाखवणार आहे नायकावरनं मी काय काय प्रोडक्ट ऑर्डर केलेले आहेत. तर नायकावरती काही सेल वगैरे चालू नव्हता तर मला जे मस्ट इसेन्शियल जे प्रोडक्ट मला हवे होते तर तेच प्रोडक्ट मी ऑर्डर केलेले आहेत. तर चला बघूया काय काय प्रोडक्ट मी आणले. तर सगळ्यात आधी या ठिकाणी हा मोठा बॉक्स बघूया. तर सगळ्यांचे जे हे आहेत ना, पॅक आहेत ना, मी ते काढूनच ठेवलेले आहेत कारण मग ते काढायला जरा जास्त वेळ जातो आणि आपला व्हिडिओ जरा जास्त लांब होईल. तर त्यामुळे असा माझ्याकडे ब्लेंडर आहे पण माझ्याकडे फाउंडेशनचा जो आपला ब्लेंडिंग ब्रश असतो माझ्याकडे तो नाही आहे. तर स्विस ब्युटीचा या ठिकाणी मी हा सुंदर असा ब्लेंडिंग ब्रश या ठिकाणी ऑर्डर केलेला आहे. आणि खरंच थोडा ट्राय करून बघितला. हा ब्रश इतका छान आहे ना, तर एकदम इझिली आपलं जे फाउंडेशन आहे ते ब्लेंड होतं आपल्या स्किनमध्ये, मर्ज होतं छानपैकी. तर असा हा स्विस ब्युटीचा ब्लेंडिंग ब्रश या ठिकाणी मी ऑर्डर केलेला आहे. आणि एकदम स्मूथ, एकदम असा छान टोन चालतो. त्याला हे स्टँडसुद्धा दिलेलं आहे. तर हा ब्लेंडिंग ब्रश याला मी 10 पैकी 9 तर डेफिनेटली देईल कारण मी याला ट्राय केला आणि मला हा छान वाटला. तर हा पहिलं प्रोडक्ट माझं ब्लेंडिंग ब्रश आहे. त्यानंतरचं दुसरं जे प्रोडक्ट आहे ते आहे लिप लायनर. या ठिकाणी लिप लायनर ऑर्डर केलेला आहे मी. आणि मला नायकाची एक गोष्ट फार आवडते की ते कुठलंही प्रोडक्टनं रॅप करून खूप छान देतात. म्हणजे तुटण्याची किंवा फुटण्याची काहीच त्याच्यामध्ये काही भीती वाटत नाही. तर हे सुंदर असं लिप लायनर आहे. आणि हे लिप लायनर आहे मिस क्लेअरचं आणि ब्राऊन शेडमध्ये आहे. आणि हा शेडच नव्हता माझ्याकडे तर त्यामुळे मी छान हे लिप लायनर ऑर्डर केलेलं आहे. कुठल्याही कलरची लिपस्टिक लावायच्या आधी मी छान माझ्या ओठांना आउटलाईन करून हे जे लिप लायनर आहे ते यूज करून छान माझ्या ओठांना मस्तपैकी असं मोठं बनवू शकते. तर सुंदर असा हा ब्राऊन कलर आहे. आणि हे सगळे मी तुम्हाला डेफिनेटली असा एक छान उद्या परवा एक व्हिडिओ करेल आणि हे सगळं लावून दाखवेल. तर सुंदर असा हे लिप लायनर आहे ब्राऊन कलरचं. त्यानंतर आहे तिसरं जे प्रोडक्ट आहे ते आहे काजळ. आणि नायकाचं काजळ आहे हे मी पहिल्या वेळेसच वापरत आहे. याआधी मी मेबलिन, लॅक्मी, प्लम असंच वापरलं. नायकाची जी मोठी पेन्सिलवाला आहे ते मी वापरलं, ज्याला शार्प करावं लागतं ते. पण हे असं थोडं राऊंडवाला आहे. तर सुंदर असं नायकाचं हे प्रोडक्ट आहे आणि डार्क ब्लॅक आहे. थोडंसं लावून पाहते. बघू शकता तुम्ही छान डार्क असं आहे. तर असं हे तिसरं प्रोडक्ट आहे नायकाचं काजळ. याचा मी तुम्हाला वापरून मस्तपैकी एक छान असा व्हिडिओ दाखवणार आहे. आणि त्यानंतर माझ्याकडे याआधी मस्कारा होता मेबलिनचा, तो जो येतो येल्लो कलरवाला, म्हणजे त्याचं जे पॅकेजिंग आहे ते येल्लो कलरचं येतं. आणि पहिल्या वेळेस मी हा हायपर कर्ल वॉटरप्रूफ हा मस्कारा यूज करते आहे. तर याचासुद्धा आज मी डोळ्यांना थोडा लावून बघितला होता कारण गुढीपाडवा होता. तर छानपैकी हा पण मस्त
मस्कारा आहे आणि याने ज्या आपल्या आयलॅश आहेत ना, ज्या पापण्या आहेत ना, ते छान कर्ल होतात. तर सुंदर असा हा मस्कारा आहे. हा सुद्धा मी या ठिकाणी ऑर्डर केलेला आहे नायकाचा. तर असं हे आपलं 5वं प्रोडक्ट आहे. आणि त्यानंतर यात काय आहे, इनसाईडची ही कन्सिलरची छान छोटी अशी डब्बू आहे, तुम्ही बघू शकता. आणि NC2 बीच हा मी शेड मागवलेला आहे आणि हा परफेक्ट माझ्या स्किन टोनवर सूट होतो. तर असा हा इनसाईडचा छान कन्सिलर मी मागवलेला आहे NC2. याला सुगंध वगैरे काही नाही आहे, पण कलर एकदम मॅच होणारा आहे हा माझ्या स्किन टोननुसार. तर इनसाईडचं याआधी पण मी छोटं जे पॅलेट असतं त्याच्यामध्ये सगळेच कलर असतात ते वापरलेलं आहे. तर ते माझं वापरून पूर्ण झालेलं आहे. तर आता मला हे स्पेशल जे कन्सिलर आहे ते मला ट्राय करायचं होतं. तर त्यामुळे मी हे कन्सिलर ऑर्डर केलेलं आहे. आणि किती छोटू, किती मस्त आहे. म्हणजे कुठेही आपल्याला जायचं असलं तर आपण आपल्या बॅगमध्ये हे टाकून बिनधास्त जाऊ शकतो. आणि एकच हे जे कन्सिलर आहे ते आपलं बरंचसं काम करतं. त्यामुळे जास्त झुलामुला न्यायची काही आवश्यकता नाही आहे आपल्याला. तर असं हे इनसाईडचं कन्सिलर. आणि त्यानंतर माझं फाउंडेशन संपलं होतं. तर मोठं फाउंडेशन मी जास्त घेत नाही, कारण जास्त लावायचं काही हे येत नाही, प्रसंग येत नाही. तर त्यामुळं छोटं असं हे मेबलिनचं फाउंडेशन या ठिकाणी मागवलेलं आहे मी. फिट मी आहे आणि माझा जो शेड आहे तो आहे 128 128 हा माझा शेड आहे. आणि परफेक्ट असा माझ्या स्किनला मॅच होतं. म्हणजे आधी हे कन्सिलर लावायचं आणि त्याच्यावरती परफेक्ट असं हे फाउंडेशन वापरायचं. तर मेकअप डन तुमचा. तुम्हाला जास्त बाकी लावायची काहीच आवश्यकता नाही. तर मुद्दाम छोटंच ऑर्डर केलेलं आहे, कारण मागच्या वेळेस मी ना मोठी बॉटल ऑर्डर केली होती, पण ते नंतर काही जास्त यूजमध्ये नाही आलं आणि ते पूर्ण कडक पडून गेलं. तर हे कसं ना, एक वेळ तुम्ही आणलं की छान जोपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये आहे तोपर्यंत वापरायचं आणि नंतर संपलं की फेकून द्यायचं. म्हणजे हे सुकणार नाही याची गॅरंटी आहे. कारण छोटूचं आहे, आपण कुठे ना कुठे जातो तो थोडंसं स्किनवरती लावून जातोच. तर त्यामुळे जास्त वाया जाणार नाही हे सुद्धा आपल्याला डोक्यात घ्यावं लागेल. तर असं हे सुंदर असं फाउंडेशन आहे मेबलिनचं. आणि या फाउंडेशनचं ना एक मला खूप आवडतं की हे असं पॅची किंवा असं उमटून येत नाही. एकदम छान आपण जर आपल्या स्किन टोननुसार जर याचा जर शेड घेतला ना तर सुंदर असं बसतं हे. आणि याच्या आधी थोडंसं मॉइश्चरायझर आणि जे आपलं प्रायमर असतं या टी-झोन एरियामध्ये, कारण इथे आपले थोडे पोअर्स ओपन पोअर्स असतात, तर छान असं मस्त लावून घ्यायचं टी-झोन एरियामध्ये. आणि कुठलंही फाउंडेशन किंवा हे जे कन्सिलर आहे ना ते स्टिक फॉर्ममध्ये असो किंवा असं क्रीम फॉर्ममध्ये असो, सगळ्यात आधी आपली स्किन छान पॅम्पर करायची आणि प्रेप करायची आपली स्किन, म्हणजे तयार करायची की मेकअप. कारण काय होतं ना, जर आपण सरळ हेच एकदम डिरेक्टली लावलं ना आपल्या स्किनवर तर ते एकदम पॅची होऊन जातो. ते व्यवस्थित मर्ज होत नाही स्किनमध्ये, कारण मॉइश्चर लेवल कमी असल्यामुळं ते असं उमटतं. तर त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या स्किनला आपण व्यवस्थित मॉइश्चराईज केलं पाहिजे आणि त्यानंतरच जे सगळं आपलं मेकअप आहे ते आपण चालू करायचं. दिवसा असेल तर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि जे आपलं प्रायमर आहे ते आपण वापरायचं. आणि रात्री सनस्क्रीन लावायची आवश्यकता नाही. त्यामुळे छान मॉइश्चरायझर आणि प्रायमर लावून मस्त असा हा लाईट बेस करायचा. या ब्रशनी मस्त असा मर्ज करायचा आणि त्यानंतर डोळ्याला छान पापण्यांना मस्त आपल्या पापण्या एकदम छान वाटल्या पाहिजे, त्यामुळे हा मस्कारा लावायचा. आणि ओठ
छोटे असले तर त्याला आउटलाईन करायची, ओठ मोठे बनवायचे, त्यासाठी हे लिप लायनर वापरायचं. आणि डोळ्यांना सुंदर असं दाखवण्यासाठी मृगनयनी आपले डोळे वाटले पाहिजे, त्यासाठी मस्त असं डार्क काजळ वापरायचं. आणि असा करून मस्त आपला मेकअप तयार होईल. आणि काय 5-10 मिनटामध्येच हा जो एकदम बेसिक मेकअप आहे हा आपला तयार होतो. तर बडबड करण्याआधी हा एक बॉक्स राहिलेला आहे, याच्यामध्ये बघू काय बाकी आहे दाखवायचं. तर यामध्ये ना जसं मी आधी सांगितलं की हे स्पेशल कन्सिलर आहे स्किन टोननुसार. आणि हे कन्सिलर आहे, याच्यामध्ये तुम्हाला सगळं एकाच या छोट्याशा पॅलेटमध्ये मिळणार आहे. जसं हे आहे, हे सुद्धा इनसाईडचंच आहे. तर याच्यामध्ये शेड आहेत 1 2 3 4 5 6 शेड आहेत याच्यामध्ये, 6 शेड. तर हे सुद्धा मी या ठिकाणी ऑर्डर केलेलं आहे. आता हे कसं आहे ना, हे जे चेहऱ्यावरती जर जास्त डार्क सर्कल असतील किंवा आपले पिंपल्सचे डाग असतील, त्यासाठी हा ऑरेंज जो कलर करेक्टर आहे ना, तो आपण असा लावायचा, छोटासा डॅब करायचा. आणि त्यानंतर थोडंच लावायचं, आधी हलका असा थोडासा असा डॅब केल्यानंतर आपलं स्किनचं जे आपल्याला सूट होईल असं फाउंडेशन असं कन्सिलर याच्यामधलं घ्यायचं. आता माझ्या स्किनला ना हे वालं सूट होतं, हे किंवा हे असे 2 शेड माझ्या स्किनला सूट होतात. तर मी काय करते ना, कधी नाही परफेक्ट शेड मिळाला ना, तर हे दोन्ही पण मी थोडे मिक्स करते. असं थोडं हातावरती असं गोल राऊंड केलं की बरोबर असं थोडं असं केलं की असं डॅब करायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे हवं ते कन्सिलर याच्यामधलंच, या शेडमधलं, आणि त्यानंतर थोडंसं फाउंडेशन, असं करून आपला मेकअप डन. तर असं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मी म्हणते तुम्ही बाकीचं काही घेतलं नाही ना, जसं फाउंडेशन म्हणा, हे म्हणा, तुमच्याकडे जर नसलं ना, तुम्ही हे एक पॅलेट ठेवा. या एका पॅलेटमध्ये तुमचं सगळं होऊन जाणार आहे. कारण याचं एक खासियत आहे या प्रोडक्टची की हे क्रीम फॉर्ममध्ये आहे. क्रीम फॉर्ममध्ये असल्यामुळं काय आहे ना, की लवकर मर्ज होतं स्किनमध्ये. एकदम असं तुम्ही थोडंसं असं घेऊन असं केलं ना की ते लगेच सेट होऊन जातं स्किनमध्ये आपल्या. तर तुम्हाला जर कॉन्टोर पण करायचं असेल तर असं थोडासा डार्क शेड घेऊन मस्त इथे असा आपला हा जो चेहरा मोठा दिसतो, वजन वाढलेलं असलं तर, माझं सध्या वाढलेलं आहे, तर असं थोडा हा एरिया असा कट करायचा. कट म्हणजे कट नाही करायचा, हे जे डार्क शेड आहे आणि असं छान असा मस्त कट करायचा, जेणेकरून आपल्या चेहऱ्याला छान असा आकार येईल. तर त्यासाठी हा शेड असतो. आणि मला तर असं वाटतं की हा तर सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण पिंपल्सचे डाग आहेत, इथे डोळ्याखाली थोडेसे डार्क सर्कल आहे, असं डॅब केलं थोडंसं, हा शेड लावला की झाला तयार. तर सुंदर असा हा माझा आजचा नायकाचा हॉल होता. आणि नायकावरनं खरंच फार ट्रस्टेड असं हे ॲप आहे आणि छान प्रोडक्ट, मस्त आपले जे प्रोडक्ट आहे ना ते याच्यामध्ये गुंडाळून येतात. आणि याच्यामध्ये गुंडाळलं की जे प्रोडक्ट आहेत आपले ते कुठल्याही प्रकारचं तुटणं फुटणं हे कुठल्याच गोष्टी होत नाहीत. तर छान असं हे प्रोडक्ट मी मागवलेले आहेत. आणि याचा स्पेशल जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासमोर अजून टाकणार आहेच. तर या सगळ्या गोष्टींचा वापर करून. तर असा आजचा हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जाता जाता तुम्हा सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ. तर चला पुन्हा एकदम छानपैकी नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.